उठा 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 उठा, चला पटकन उठा दोघी जणी. काय करतायत? हो उठा. हे काय एवढं पाणी मारते तरी उठत नाहीयेत दोघी जणी. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. वल्लरी ऐक ना, हे बघ त्या लॉकअप मध्ये खरंच नीट झोप नाही मिळाली. प्लीज प्लीज झोप एकतर. हा तेजाताई थांबा, मला तुमच्याशी जरा बोलायचंय. थांबा म्हटलं ना, अशाच बसून राहा. आलेच मी. काय झालंय ते तरी सांग. सांगते, आले. मला माहिती आहे आत्ता आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स सुरू आहेत, टेन्शन आहे. पण नेमकं आत्ताच मला इंद्रायणीचे शब्द आठवले. ती म्हणते ना, आपल्याला सगळीकडे जर का अंधार दिसत असेल तर त्या अंधारातून वाट काढली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्या मनातल्या प्रकाशाचा वापर केला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधला पाहिजे. स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि गंमत बघा, इंद्रायणीने आपल्याला एक व्हॉइस मेसेज पाठवलाय. नीट ऐका. रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, खरं तर शाळेच्या कामासाठी जेव्हा नाशिकहून आम्ही निघालो ना, तेव्हाच तुमच्यासाठी भेटवस्तू घेतल्या होत्या. असं वाटलं आनंदात जेव्हा आपली गळा भेट होईल तेव्हा प्रत्यक्षात तुम्हाला ते दे. आदूवर हल्ला झाला, पैशांची बॅग चोरीला गेली, प्रेरणाला तो नालायक माणूस घेऊन गेला आणि या सगळ्या गोंधळात आपल्या मैत्रीचा सोहळा राहूनच गेला. प्रेरणा, मला माहितीये आपल्या समोर असलेलं आव्हान मोठं आहे, पण प्रत्येक आव्हानाला तोंड देण्या एवढी शक्ती आपल्या मैत्रीत आहे. आणि म्हणूनच माझ्या सगळ्या मैत्रिणींना त्यांच्या भेटवस्तू आजच्या आज दिल्या जाव्यात असा आग्रह मी वल्लरीला करते. तर सगळ्यात आधी माझ्या त्या मैत्रिणीला गिफ्ट द्यावं जिचा गळा खूप गोड आहे, थोडीशी तापट आहे, पण रागवली की खरंच लयच सुंदर दिसते, अशी आमची श्वेता. आमची ही श्वेता कायम अशी सुंदर दिसावी म्हणून तिच्यासाठी शृंगार पेटी आणली. श्वेता, मी जरी नाशिकला असले ना तरी तुम्ही सगळ्यांनी ही शृंगार पेटी बघून घ्या, पण ज्याच्यासाठी जे गिफ्ट आणलंय ना तेच घ्यायचं बरं का. कसं आहे, दोस्ती पक्की मगर गिफ्ट अपना अपना. छान आहे. तर तेजासाठी आणलाय मी एक छानसा शर्ट. साडीत पण लढता येतं म्हणा, पण तेजाचा जो काही स्वॅग आहे की नाही तो भलताच वेगळा आहे आणि तो फक्त शर्ट मध्येच खुलून दिसतो. शर्ट कसा पटकन घातला जातो ना. साडी नेसताना तेजा स्वतः साडीत कशी गुरफटली होती. तेजा, माझ्या कानावर आला होता बरं का हा किस्सा, म्हणून शर्ट कसा बरा पडेल. तेव्हा मी आपल्या प्रेरणाताईंना विनंती करते की त्यांनी हे शर्ट प्रदान करून आपल्या तेजा मॅडमचा सत्कार करावा आणि स्थानपन्न व्हावे. वाव, खूप छान आहे. शोभून दिसेल तुम्हाला. खूप आवडला मला. नाही, आणि हा शर्ट तर मी घालीनच, पण लवकरच तुम्हाला साडी पण नेसून दाखवेन एकदम परफेक्ट. अरे बापरे. तर आता वळूयात पुढच्या कार्यक्रमाकडे. तर मंडळी, आता सत्कार होणार आहे आपल्या सगळ्यात लाडक्या मैत्रिणीचा, म्हणजेच वकिलीनबाई वल्लरीचा. वल्लरीची ढाल म्हणजे कायद्याचं पुस्तक आणि तिची तलवार म्हणजे तिची लेखणी म्हणजेच कलम. तर या कलमवाल्या बाईसाहेबांना छानसा पेन देऊन आपण त्यांचा सत्कार करूयात. मी तेजा मॅडमना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि वल्लरी बाईसाहेबांचा सत्कार करावा आणि स्थानपन्न व्हावे. ठीक आहे.
अगं मस्तच आहे. इंद्रायणी, खरंच ग्रेट असतो. माझ्या मैत्रिणींच्या चेहऱ्यावर या अवस्थेत सुद्धा फक्त तुझ्यामुळे हसू पसरलंय. आणि आता आपण सत्कार करणार आहोत. थोडी थोडी लढाऊ पण 100% मन मिळव. प्रचंड गोड लागतो जिच्या हातचा घास, जिने घेतलाय स्वामी नामाचा ध्यास. अशी आमची प्रेरणा. तेव्हा आमच्या प्रेरणाताईंचा सत्कार करण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते वल्लरीबाई साहेबांना. हे बघ काय लिहिलंय. श्री स्वामी समर्थ. प्रेरणाताई, तुमची स्वामींवरची श्रद्धा अशी वाया नाही जाणार. आम्ही सगळ्या मैत्रिणी तुमच्या सोबत आहोत आणि स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. प्रेरणाताई, लवकरच अजित भाऊजी सुद्धा तुमच्या सोबत असणार आहेत. मला माहिती आहे, काल जेव्हा तुम्ही माझ्याकडे वचन मागितलं, काल मी तुम्हाला ते वचन दिलं नाही कारण माझं मन साशंक होतं. पण प्रेरणाताई, आता माझ्या मनात तीळ मात्र सुद्धा शंका नाही आहे की मी अजित भाऊजींना तुमच्यापर्यंत सुखरूप परत घेऊन येईन. प्रेरणाताई, लवकरच अजित भाऊजी आणि तुम्ही नव्याने सुखाचा संसार सुरू करा आणि मी तुम्हाला हे वचन देते. तर अशा पद्धतीनं गिफ्ट डिस्ट्रीब्युशनचा हा सुंदर सोहळा समाप्त झाला असं मी घोषित करते. आणि आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आपल्या मैत्रीत शोभत नाही ना, म्हणून त्याला टच देते. भेटू पुन्हा कधीतरी आनंद साजरा करायला. काळजी घ्या. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. कृष्ण हरी. वल्लरी, आता तू मला शब्द दिलायस ना, त्यामुळे आता मी निर्धास्त झालीये. कारण मला माहितीये तू एकदा दिलेला शब्द कधीच मोडत नाहीस. मी तर म्हणते आपण लगेचच तयार होऊ आणि जाऊया अजितला सोडवायला. हा प्रेरणाताई, एक मिनिट. आपण अजित भाऊजींना सुखरूप परत घरी आणायचंच आहे, पण त्यासाठी मला तुमची एक मदत लागेल. सांग ना. तुम्हाला सगळ्यांसमोर जाऊन हे सांगावं लागेल की खून माझ्या नवऱ्यानेच केला होता. पण वल्लरी माझ्या नवऱ्याची बाजू घेऊन माझ्यावर खुनाचा आरोप टाकायचा प्रयत्न करते, मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला माझ्या नावाने शंका करावा लागेल. आणि एवढंच नाही, तुम्हाला सगळ्यांसमोर मला शिव्याश्राप द्यावे लागतात. पंचनामाच्या रिपोर्टची कॉपी हे एक तुझ्याकडे ठेव, मी पण माझ्याकडे ठेवतो एक कॉपी. आज रात्री आपण वाचून घेऊया.
पुन्हा एकदा रिपोर्ट्स चेक करायला हवेत. वल्लू, श्वेताताईंना फोन केला होता का? सतत कॉन्टॅक्टमध्ये राहा त्यांच्या. त्यांना विचार नाशिकवरनं निघाले की नाही ते. I got it. काय झालं काय? मी सांगते तुम्हाला, तुम्ही जा फ्रेश होऊन या. अगं सांग तरी काय मी झालं. सांगेन नंतर, तुम्ही जा फ्रेश होऊन या. वल्लू, हॅलो श्वेताताई. अगं वल्लरी, 100 वर्ष आयुष्य आहे तुला. आत्ताच मी तुला फोन करणार होते की मी इंदूच्या घरून निघाले आणि काही तासात मुंबईत पोहोचेन. ऐका ना, तुम्ही आत्ता कुठे आहात? फार लांब नाही ना आलात नाशिक पासून? हो म्हणजे आता बऱ्यापैकी पुढे आले. का ग, काय झालं? ऐका, आता तुम्ही जिथे कुठे आहात ना तिथून प्लीज यू टर्न घ्या आणि अण्णा केदारचा जिथे खून झालाय त्या लोकेशनला जा. अगं वल्लरी, असं काय करतेस यार तू? कालच जाऊन आले ना मी तिथे. की जागा खूप भयंकर आहे अगं. आय नो, पण प्लीज प्लीज त्या लोकेशनला जा आणि मला एक वस्तू हवी आहे. मी जी वस्तू सांगते तुम्हाला ती तिथे तुम्हाला सापडेल. ती प्लीज घेऊन या आणि माझी खात्री आहे ती वस्तू तिथेच असणार आहे. बरं बरं बरं, सॉरी, मी जाते. आणखी काही काम आहे का? नाही, मला फक्त तेवढी एकच वस्तू हवी आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ती वस्तू सापडल्यावर त्याला डायरेक्ट हात लावू नका. तुमचे फिंगरप्रिंट्स येतील असं काही करू नका. एखाद्या रुमालात किंवा साडीमध्ये असं काहीतरी करून ती वस्तू त्याच्यामध्ये घ्या, पण ती वस्तू उचलताना प्लीज काळजी घ्या. बरं ठीक आहे, मी तू सांगशील तसंच करेन. आणि मला माहिती आहे मी आता तुम्हाला त्रास देतेय, पण खरंच हे आपल्या माणसांना जेलमधून बाहेर काढण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, म्हणून सांगते. डोंट वरी, मी जाते. ती वस्तू सापडली की मला कॉल करा. हो करते. बाय. ड्रायव्हर दादा, पुढून न्यूटन घ्या, आपल्याला परत मागे जायचंय. मिस्टर अजित, अण्णा केदारचा खून तुम्हीच केलात असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर? तुम्हाला कल्पना आहे का की जो रघु तुमच्या हॉटेलमध्ये काम करत होता त्याने आत्महत्या केली? त्याच्या डेड बॉडी जवळ एक सुसाईड नोट मिळाली आहे. रघु मेला? हो, त्यात त्यांनी उल्लेख केलाय की तुम्ही अण्णा केदारचा खून करायला त्याला फोर्स केला. त्याला तसं शक्य नाही झालं आणि चिडून तुम्हीच त्या अण्णा केदारचा खून केला. काय बरोबर आहे ना? मान्य आहे ना तुम्हाला? रघुने तुमच्या बाबतीत जे काही लिहिलंय ते खरं आहे ना? आता जर हा गुन्हा मीच केला आहे हे मी कबूल केलं नाही तर माझ्या प्रेरणा संशयाची सुई फिरेल. आधीच खूप मनस्ताप सहन केलाय तिने गेल्या काही दिवसात, पण आता प्रेरणाला मी अजिबात त्रास सहन करू देणार नाही. मिस्टर अजित, मी काय विचारलंय? हो, मी मारले अण्णा केदारला. नीच माणूस होता तो. एखादी स्त्री खेळण्यासारखी वापरायची असते अशी मानसिकता त्याचीच नाही तर अनेकांची असते या जगामध्ये. मला जर संधी मिळाली ना तर ही मानसिकता असणारा प्रत्येकाचा मुर्दा पाडेन मी. आणि तो रघु
आपलं मानलं होतं मी त्याला, पण गद्दार निघाला तो. अण्णा केदार सोबत हात मिळवले त्याने. मी परका नव्हतं मानलं कधी त्याला. प्रेरणाने तर त्याच्यावर धाकट्या भावासारखं प्रेम केलं होतं. तुमच्यासाठी काहीही करेन असं म्हणायचं मला नेहमी तो. म्हणून मी त्याला अण्णा केदारचा खून करायला सांगितलं होतं, पण ऐनवेळी कच खाल्ली त्याने. मग काय, ते काम मला करावं लागलं. तुम्हाला खरं सांगतो इन्स्पेक्टर, त्यावेळी पोलीस आले नसते ना तिथे, तर अण्णा केदारचा खून केल्यानंतर त्या रघुला सुद्धा गोळ्या झाडल्या असता मी. त्याला ही शिक्षा योग्य होती. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला गुन्हा मान्य आहे. काही डॉक्युमेंट्स आहेत, त्यावर सह्या लागतील. तुमच्या स्टेटमेंट मधून हे सिद्ध होतं की तुम्ही गुन्हेगारी वृत्तीचे आहात. हा गुन्हा मान्य आहे ना? काही डॉक्युमेंट वरती सह्या लागतील. ते काम मला करावं लागलं. तुम्हाला खरं सांगतो इन्स्पेक्टर, त्यावेळी पोलीस आले नसते ना तिथे, तर अण्णा केदारचा खून केल्यानंतर त्या रघुला सुद्धा गोळ्या झाडल्या असता मी. त्याला ही शिक्षा योग्य होती. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला गुन्हा मान्य आहे. काही डॉक्युमेंट्स आहेत, त्यावर सह्या लागतील. तुमच्या स्टेटमेंट मधून हे सिद्ध होतं की तुम्ही गुन्हेगारी वृत्तीचे आहात. हा गुन्हा मान्य आहे ना? काही डॉक्युमेंट वरती सह्या लागतील. जाधव, सही करण्याआधी 100 वेळा विचार करा, कारण एकदा सही केली की तुम्हाला शिक्षा होणार हे नक्की. मॅडम, उद्या आपलं हिअरिंग आहे, पण खरं तर मला मी खूप स्वार्थी असल्यासारखं वाटतंय. सानिका, अगं असं का बोलतेस? तुम्ही आता कोणत्या टेन्शनमध्ये आहात हे माहिती आहे मला. एका वेगळ्याच प्रकरणात तुम्हा सगळ्यांची खूप फरफट होते. प्रेरणाताई, तेजाताई, अजितदादा बिचारे वेगळ्याच प्रॉब्लेममध्ये. आणि मला हे माहीत असूनही मी इथे तुमच्याशी माझ्या केसबद्दल बोलायला आले. म्हणून जरा सानिका प्लीज असा विचार नको करूस. मॅडम, उद्या तुम्ही हिअरिंगला याल ना? सानिका, आत्ता मी ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत मला उद्या हिअरिंगला यायला जमणार नाही आहे. आय एम सॉरी, पण प्लीज तू असं नको समजूस की मी तुला दिलेलं वचन विसरली आहे. हे बघ, माझ्या मित्रमैत्रिणींना न्याय मिळवून देणं जितकं महत्त्वाचं आहे ना, तितकंच महत्त्वाचं तुला न्याय मिळवून देणं आहे. आणि मी माझं प्रॉमिस मोडणार नाही आहे. तू काळजी करू नकोस. उद्याच्या हिअरिंगची सगळी तयारी झाली आहे, सगळे डॉक्युमेंट्स रेडी आहेत. मी नानावटी सरांशी बोलली आणि नानावटी सर येणार आहेत उद्याच्या हिअरिंगला. त्यामुळे मला तीळ मात्र शंका नाही की तुला न्याय मिळणार नाही. सानिका,
तू प्लीज रिलॅक्स राहा. मी तुला दिलेलं प्रॉमिस पूर्ण करणार आहे. तुला उद्या न्याय नक्की मिळेल. मॅडम, तुमचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. रागात मी तुम्हाला खूप बोलले होते, पण पण तुम्ही जे आज करताय माझ्यासाठी, स्वतः संकटात असूनही तुम्ही माझा विचार करताय, हे दुसरं कोणीच नाही करू शकत. थँक्यू. सानिका, अगं काय करतेस तू? तुला जर का पाया पडायचे असतील ना, तर देवाच्या पाया पड. कारण त्यानेच मला शक्ती दिली आहे तुला न्याय मिळवून देण्यासाठी. तू त्याचे आभार मान, माझे नाही. प्लीज म्हणून असं करू नकोस. सगळं काही ठीक होणार आहे, काळजी नको करूस. येते.